जय शिवराय, जय भीम भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली रश्मिकावरती ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत। जसं की तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण डाउनलोड करून तुम्ही यूज करू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच जॉईन व्हा। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचे असेल किंवा काही विचारायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि अजून फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा। आणि तुम्हाला इंस्टा आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही करा, पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे। तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। Powerful people make places powerful. ओके, तर काही आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। 9.16चा फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचं आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर तुम्हाला इथे एडिटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेटिंगच्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर करायचं काय, ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील ते इमेजेस तुम्हाला रश्मिका मॅमचे ॲड करून घ्यायचं। सिम्पल मी इथनं 7-8 फोटो ॲड करून घेतो सगळ्यात पहिले, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, फोटो ॲड झालेले आहे। त्यानंतर इथं तुम्हाला ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, बघू शकता। ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोटोमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। तर सिम्पली मी इथनं ऑडिओ ॲड करून घेतो, तर बघू शकता ऑडिओ ॲड झालेला आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं थोडंसं ऐकून घ्यायचं आहे, बघू शकता। बीटनुसार आपल्याला जे मॅच करायचं आहे तर आपण ऐकून घेऊया। तर आपल्याला हा फोटो इथपर्यंत घ्यायचा, थोडासा पुढं सरकवायचा आहे, बघू शकता। तर इथं आपल्याला बीट फास्ट होते, तर आपल्याला इथं पहिली बीट इथं इथपर्यंत, इथून दुसरी बीट सुरुवात होते। तर इथं क्लिक करायचं फोटोवरती, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। परत इथं बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बीट फास्ट होते। त्यानंतर इथं बघू शकता इथं एक बीट आहे, त्यानंतर इथं समोरील पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर थोडंसं आपण ऐकून घेऊया आता। तर इथं एक बीट येतं, आपल्याला इथं एक कट मारून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण थोडंसं ऐकून घेऊया। तर इथनं बीट फास्ट होते, ठीक आहे। आणि इथं आपल्याला समोरील फोटो जे आता एक उडून द्यायचे, डिलीट करायचे, ठीक आहे। इथपर्यंत फोटो ॲड करायचे। त्यानंतर आपल्याला एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला इन ॲनिमेशन हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा, बघू शकता मी तुम्हाला दाखवतो। हा इन ॲनिमेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा, खाली गेट मोडवरती जाऊन डाटा ऑन करून, ठीक आहे। यावरती क्लिक करायचं, शोधायचं आहे आणि ते तुम्हाला डाउनलोड करून देते। यामधला तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। जेवढे पण फोटो तुमची इथं बघू शकता आहे त्यावरती तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे, ठीक आहे। बघू शकता इन ॲनिमेशनमधला फक्त आणि फक्त 2 नंबरचा इफेक्ट, जसं की मी ॲड करतो तशा प्रकारे तुम्हाला फक्त आणि फक्त 2 नंबरचा ॲड करायचा आहे। तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो, अशा प्रकारे बघू शकता। तुम्हाला खाली गेट मोरवरती जाऊन तो इफेक्ट ॲड करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि त्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं ॲड करायचा आहे। आणि तुम्हाला बीट स्कॅनमधनं इफेक्ट ॲड करता येत नसेल तुम्हाला काइनमास्टरमध्ये, तर तुम्हाला कॉल मी डीजे इफेक्ट कसं ॲड करायचा ते मी सांगितलेलं आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये, तो व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल की कसं ॲड करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, आता इथं बघू शकता थोडंसं आपण ऐकून घेऊया परफेक्टपणे। त्यानंतर इथं बघू शकता आता करायचं काय, इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगवरती यायचं आणि इथं तुम्हाला फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं वरली जी ड्युरेशन आहे 0.5 वरती ठेवायची फोटो क्लिप्स, ओके। त्यानंतर ओके केल्याच्यानंतर आता जे पण फोल्डर तुमचे फोटो असतील व्हिडिओमध्ये ॲड करायचे ते फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचे। त्यासाठी मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे। मी काही फोटो ॲड करून घेतो।
तर मी सगळे फोटो ॲड केलेले आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर आता पुढले ज्या फोटोवरती आपल्याला क्लिक ग्राफिक्स ॲड करायची आहे त्यासाठी या फोटोवरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये यायचे आणि त्यामध्ये तुम्हाला एकच क्लिक ग्राफिक्स ॲड करायची आहे. ती तुम्हाला बिट स्कॅन ॲप्लिकेशनमधून ॲड करायची आहे. ठीक आहे, तर ही पण तुम्हाला क्वालिटी इफेक्ट बघायचं आणि ॲड करून घ्यायची. तो जर तुम्हाला ॲड करता येत नसेल बिट स्कॅनमधनं, ठीक आहे, तर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि बिट स्कॅन क्वालिटी इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर यामधला तुम्हाला फक्त 13 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा सर्व फोटोवरती, फक्त आणि फक्त 13 नंबरचा. तर मी सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो आहे फास्टमध्ये. तुम्हाला पण हाच क्लिक ग्राफिक्स ॲड करायची 13 नंबरचा ट्रान्झॅक्शन त्या इफेक्टमधला. ठीक आहे, बघू शकता या इफेक्टमधला फक्त 13 नंबरचा. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल तर ते पण तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल आणि तुमचा प्रॉब्लेम सोल्युशन नक्की करेल. ठीक आहे, आणि तुम्हाला माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. आणि अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो पण करून ठेवू शकता. लिंक आहे इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच फॉलो करा. तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त आणि फक्त 13 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मी सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो आता. तर मी सगळ्या फोटोवरती ॲड केलेला आहे. त्यानंतर आता करायचं काय, आपल्याला एक नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. सगळ्यात पहिले बघू शकता हा वाला व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला असं तुम्हाला झूम करून घ्यावं लागेल. ठीक आहे, बघू शकता मी जसं झूम करतो आहे. झूम केल्याच्यानंतर याला थोडंसं खालती सरकवायचं, खाल्ल्या साईडला सरकवायचं. ठीक आहे, तर जास्तच खाल्ल्या साईडला आलेलं आहे, सॉरी. याला थोडंसं वरती सरकवायचं असं, बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. त्यानंतर करायचं काय, हा व्हिडिओ बघायचा लास्टपर्यंत आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला करायचं काय, लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक जिथं आपला फोटो फास्ट होती बीट बघू शकता तिथपर्यंत यायचं. इथनं या फोटोपासून आपली जी बीट फास्ट सुरुवात होती. ठीक आहे, इथं आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला ही विटनेटची पेन जी मिळेल ती विटनेटची पेन जी तुम्हाला ॲड करायची आणि इथं खाली सरकून असं ॲडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे, बघू शकता. ओके, त्यानंतर करायचं काय, परत लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि इथं जी रश्मिका नावाची टेक्स्ट पेन जी ती तुम्हाला ॲड करायची आहे. बघू शकता ही वाली ॲड केल्याच्यानंतर हिला असं झूम करायचं आणि इथं मध्यभागी ॲड करून टाकायचं. ठीक आहे, बघू शकता. इथं खाली ॲडजस्ट करायचं हिला. त्यानंतर करायचं काय, आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे आणि इथनं तुम्हाला लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेन जी ॲड करायची. ओके करायचे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे. त्यानंतर या दोन्ही व्हिडिओची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे. टेक्स्ट PNGची आणि यांची पण दोन्हीची लेंथ आपल्याला शॉर्टपर्यंत घ्यायची. त्यानंतर करायचं काय, बॉर्डर पेनवरती क्लिक करायचं, कैची सर्च ऑप्शन याला फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्यानंतर बघू शकता याचे जे समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचे. बघू शकता झूम करून घेतो आहे थोडंसं आणि याचे समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचे अशा प्रकारे. बघू शकता जसं की मी कट करतो आहे. ठीक आहे, कट केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला करायचं काय, इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तुम्ही शेअरच्या आयकॉनवरती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नसतं. खाली तुम्हाला लाल कलरचं बटन दिसत असेल सबस्क्राईब नावाचं, फक्त त्यावरती क्लिक करा. ज्यासमोरील जी घंटा येईल तिला तोडा फोडा काही करा, पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे. तर चला भेटूया अशाच नवीन एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.